भारत व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार आहे आणि इराणऐवजी व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा केलेला आहे। युद्धजन्य परिस्थितीमुळे हा निर्णय घेतल्याचा हा दावा करण्यात आलेला आहे। भारत व्हेनेझुएलाकडून आता तेल खरेदी करणार असल्याचं कळतं आहे, असं दावा केलेला आहे। इराणऐवजी आता व्हेनेझुएलाकडून हे तेल खरेदी करणार आहे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा केलेला आहे। डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक दावा आंतरराष्ट्रीय जगतामध्ये, याचबद्दल आपण बोलूयात। बजेटचे सुद्धा कंगोरे आहेत या सगळ्या आर्थिक घडामोडींना आणि देशातली आणि जगातली जी सध्याची वेगवेगळी बदललेली समीकरणं आहेत आर्थिक, त्याचे सुद्धा रिफ्लेक्शन आपल्याला या बजेटमध्ये बघायला मिळू शकतात। त्यामुळे ही बातमी सुद्धा महत्त्वाची बजेटच्या पार्श्वभूमीवर, आणि याबद्दल आपण एक छोटी प्रतिक्रिया घेऊयात निखिलेश सरांकडून। निखिलेश सर, काय ट्रम्प भारताच्या बिहाफवर स्वतःच बोलून जातात? नाही, आता कसं आहे ना, ते सुपर पॉवर आहेत असं आपण म्हणतो, तर ते कोणाच्याही वतीने काही बोलू शकतात। आता अर्थात ते समोरच्यावर आहे की त्यांना किती सिरियसली घ्यावं किंवा त्याच्या मताला किती म्हणजे प्राधान्य किंवा महत्त्व द्यावं। एक त्यांची बोलण्यातली जी शक्यता आहे ती मी देखील काही दिवसापूर्वी वर्तवली होती की जर उद्या इराण बरोबर त्यांचं युद्ध सुरू झालं आणि काही इश्यू झाले तर आपण नक्कीच तिकडनं तेल खरेदी करणं थांबवून व्हेनेझुएलाकडे जाऊ शकतो। आणि आता कसं आहे की त्यांचंच आधिपत्य आहे, म्हणजे थोडक्यात काय की दुसऱ्यांच्या ऐवजी माझ्याकडनंच घ्या असं एक ते इनडायरेक्टली म्हणायचं आहे, म्हणून त्यांनी ते तसंच म्हणायला कदाचित सुरुवात केली असेल। पण आपण एक लक्षात घेऊया की तेल खरेदी ही आपली गरज आहे भारताची, आणि आपण बघतो की आपली बरीचशी इकॉनॉमी त्याच्यावर अवलंबून आहे। आपण ऑलरेडी रशियाकडनं तेल खरेदी करतोय गेल्या काही वर्षापासून, त्याच्यामुळे आपल्याला जे मगाशी आपलं बोललं गेलं होतं की यावेळेला एक्सपोर्ट ओरिएंटेड बजेट असण्याची शक्यता आहे, कारण आपलं ट्रेड डेफिसिट जे आहे ना ते ह्याच गोष्टीमुळे, त्यातला एक महत्त्वाचा किंवा सिंहाचा वाटा हा तेल खरेदीचा आहे आपल्या ट्रेड डेफिसिटमधला। कारण आपलं इम्पोर्ट्स हे दिवसेंदिवस वाढत चालले, समोर आपलं एक्सपोर्ट्स तेवढे होत नाहीयेत। त्याच्यामुळे आपण तेल खरेदी करताना कुठल्याही देशाकडनं जरी केली तरी ती जर आपण रुपयातनं त्याचं पेमेंट करायला लागलो तर मला वाटतं निश्चित आपल्याला थोडा फरक पडेल। ठीक आहे आशुतोष सर, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला एक आहे। ट्रम्प यांच्या ज्या अपेक्षा होत्या भारताकडनं त्या पूर्ण होत नव्हत्या, म्हणून त्यांनी टॅरिफ लावलं। आता रशियाकडून सुद्धा आपण तेल घेणं कमी केलेलं आहे। आता ते म्हणतात की व्हेनेझुएलाकडून आपण खरेदी करतोय। आता ट्रम्प दिलासा देण्याची शक्यता आहे का टॅरिफ मधून आपल्याला? हा, कसं आहे की जर का तुम्हाला दाराच्या बाहेरच उभं केलंय, मग तुम्ही दाराला 5 कुलूप लावा किंवा 50 कुलूप लावा, त्यांनी काय फरक पडतो जर का तुम्ही मला तसंही बाहेरच उभं केलंय। तसं आपली सध्या ट्रम्पनी सध्या फक्त भारताबरोबर नाही सगळ्यांबरोबरच तसं केलंय की आम्ही 5 लावू, 10 लावू, 50 लावू, 100 लावू, 500 लावू, 1000 लावणं काय फरक पडतो, लावत तर नाहीच आहे। आणि मग पूर्ण जग म्हणजे युरोपियन युनियन म्हणा, भारत म्हणा, रशिया म्हणा, चायना म्हणा, सगळेजण याच्यापायी त्रस्त झाले। म्हणजे नेटोमधनं बाहेर निघाला, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मधनं बाहेर निघालाय। तर म्हणून आता ट्रम्प काय करेल याच्यावरनं, म्हणजे एक तर ते अनप्रेडिक्टेबल आहेच, पण लोकांनी आपापले, पूर्ण जगातल्या देशांनी आपापले वेगळे वेगळे मार्ग शोधायला सुरुवात केलेली आहे। तर बरं, आपण रशियाचं ऑइल याच्यासाठी कमी नाही केलं कारण की ट्रम्पनी म्हटलं जो प्राइस डिफरन्स होता, जेवढा वेळ तो प्राइस आर्बिट्राज होता तेवढा वेळ भारतानी भरभरून तिकडनं विकत घेतलं। ॲज इट इज तो प्राइस आर्बिट्राज कमी झाला तर आपण म्हटलं ठीक आहे, तिकडनं कमी झालं। ते जे हरदीप पुरींनी याच्यावर बोललेही होते। तो आता ट्रम्प टॅरिफ कमी करेल, त्यांनी त्या स्कॉट बेसेंटचं आलं होतं की आम्ही 25% आणू शकू कारण की रशियाचे कमी केले वगैरे, पण त्याच्यानंतर आपण EU डील केलंय। तर फ्रँकली स्पीकिंग, म्हणजे एक वेळ कोणी मार्केटवर थोडंफार प्रेडिक्शन करूनही देईल, पण ट्रम्प नेमकं काय करेल हे सांगू। आणि टॅको म्हणतात, ट्रम्प ऑलवेज चिकन्स आउट, तर एकदा एक म्हणेल, दुसऱ्यांदा दुसरं म्हणेल, त्याच्यावर कोणी फार जास्ती हे करत नाही असं माझं तरी असं एक रीडिंग आहे। अनपेक्षित गोष्टीच आता ट्रम्प यांच्याकडून आपल्याला अपेक्षित असतात। गौरी पिंपळे यांची एक थोडक्यात कमेंट घेऊ आणि त्यानंतर ब्रेक। अगदी ट्रम्प म्हणतात त्याच्याबद्दल, ट्रम्प कधीच आतापर्यंत आपण 1 एप्रिल 2025 पासून बघितलं तर ते म्हणतात त्याच्यावरती कुठल्याही विधानावरती ते ठाम नसतात। ते कधी ते विधान बदलतील, 1 एप्रिल पासून टॅरिफ लावतो म्हटलं आणि पुढे 3 महिन्यासाठी ते डिले केले। असंच प्रत्येक वेळेला त्यांनी केलं, प्रत्येक वेळेला टॅरिफचे रेट बदलले, प्रत्येक देशासाठी वेगवेगळ्या धमक्या दिल्या। भारताचा प्रॉब्लेम त्यांना होता कारण ट्रम्प यांनी त्यांच्या शपथविधीच्या भाषणामध्ये म्हटलं होतं ड्रिल बेबी डील, आणि त्याच्यामध्ये त्यांची अपेक्षा होती की अमेरिकेने जास्त तेल काढावं आणि लोकांनी म्हणजे प्रत्येक देशाने अमेरिकेकडून खरेदी करावं।
पण भारताने आपल्या कंडिशन्सवरती रशियाकडून घेतलं तेल स्वस्त दरामध्ये आणि ते रशियाकडून घेतलेलं तेल जे होतं ते तेल सतत त्याचं पर डे बॅरल्स आपण बघितले तर ते वाढतच होते, ते काही कमी झाले नाही. म्हणून मग भारतावरती टॅरिफ लावला आणि त्याच्यानंतर पण धमकी दिली की तुम्ही रशियाकडून तेल कमी करा, आम्ही टॅरिफ काढून घेऊ. पण तरीही भारताने स्वतःच्या फायद्यासाठी रशियाकडून तेल सतत घेतलं. आता परत त्यांचं विधान आहे की भारत व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार. त्याच्यामध्ये नक्की ते त्यांचं म्हणणं काय आहे हे आपल्याला कळायला मार्ग नाही. जो काही देशहिताचा निर्णय आहे ते आपलं सरकार घेणारच आहे. ठीक आहे. आता ही चर्चा आपल्याला आता थोडीशी बजेटकडे सुद्धा न्यायची आहे. आर्थिक पाहणी अहवालाबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं आहे आणि त्याचबरोबर गुंतवणूकदार, व्यापार, कृषी अशा वेगवेगळ्या क्षेत्रांना नेमकं काय मिळू शकतं या बजेटमधून ते सुद्धा बघायचं आहे.